मस्त तांदळापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता बघा किती कुरकुरीत आणि खूप छान झाला आहे। खूप पौष्टिक नाश्ता आहे हा। तर मी तांदळापासून बनवला आहे, तर नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। मस्त असा खूप छान झाला आहे आणि खूप मस्त लागतो हा तांदळाचा नाश्ता। तर नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असा तांदळाचा नाश्ता। तर त्यासाठी मी तांदूळ घेतले। हे तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले होते। आता सकाळी स्वच्छ तांदूळ हे धुवून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तांदूळ बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून घेते। फक्त 5 मिनिटात बनतो हा नाश्ता, जास्त वेळ लागत नाही। याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा। खायचा सोडा टाकला की खूप छान बनतात, फुगून येतात नाश्ता तांदळाचा। याच्यामध्ये मी थोडेसे वाटाणे टाकले। आता याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतली। तर आपण जे इडलीला बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं। तर मी तसं बॅटर बनवलं आहे। तर खूप झटपट बनवून तयार होतो हा तांदळाचा नाश्ता। तर याच्यामध्ये मी आता सर्व सामान टाकून घेते। तर मी लसूण टाकला आहे, थोडासा हिरवी मिरची टाकली बारीक चिरून, एक कांदा टाकला छोटा बारीक चिरलेला, नंतर गाजर टाकला। तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरची टाकली तरी चालेल। जे तुमची मुलं जी भाजी खात नाहीत ती भाजी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। खूप पौष्टिक नाश्ता आहे हा आणि खूप झटपट तयार होतो। तर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं। तुम्ही याच्यामध्ये दही टाकलं तरी चालेल। तर हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 10-15 मिनिटं ठेवलं तरी चालेल। आता बनवायला घेते मी। तर मी गॅसवरती कढई ठेवली तापण्यासाठी। तर कढई चांगली तापू द्यायची। कढईला मी तेल लावून घेतलं। आता या तेलामध्ये हे बॅटर असं सोडून घेते। मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं, सहजच निघतं हे। गॅस जास्त ठेवायचा म्हणजे लवकर शिजून तयार होतात हे नाश्ता। तर पलटी करून घ्यायचा आणि मस्त असे भाजून घ्यायचे सर्व। बघा सर्व मी अशी नाश्ता बनवून घेतला आहे। खूप सोपा आहे हा तांदळाचा नाश्ता। तुम्हाला जर हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की जा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल